सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे 25 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवीन इमारत उद्घाटनाआधीच भंगारात निघाली आहे। या दुर्लक्षापायी शासनाकडून खर्च करण्यात आलेला 85 लाखाचा निधी बुडीत जातोय की काय असा प्रश्न समस्त उरणच्या आम जनतेला पडला आहे। सागरी किनारपट्टी भागातून होणारे दहशतवादी कारवायांवर निगराणी ठेवण्यासाठी आणि देशातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने किनारपट्टीवरील सागरी पोलीस ठाण्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे। त्या अनुषंगाने मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरा, करंजा बंदर आणि घारापुरी परिसरावर नजर ठेवण्यासाठी शासनाने नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या हद्दीत नव्याने मोरा सागरी पोलीस ठाण्याची निर्मिती केली। प्रस्तावित मोरा पोलीस ठाण्यासाठी सुसज्ज इमारत असावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उरण शहरातील पेन्शन पार्क येथील भूखंडावर शासनाकडून प्राप्त झालेल्या 85 लाख निधीतून सुसज्ज इमारतीचे बांधकाम 2018 ते 2020 या काळात हाती घेण्यात आले। परंतु सदर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली आहे। शहरात उद्भवणाऱ्या पुराचे पाणी या इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पोहोचत असते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे उद्घाटना अगोदरच सदर इमारत भंगावस्थेत पडून आहे। राज्यातील जनतेचा पैसा वाया जातोय की काय अशी चर्चा सध्या उरणमध्ये रंगू लागली आहे। राज्य शासनाने मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठी 85 लाखाचा निधी 2018 मध्ये मंजूर करून दिला, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे उद्घाटना अगोदरच इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली आहे। इमारतीचे काम करणाऱ्या संबंधित अभियंता आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी समस्त उरणकर करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।